पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। 3 दिवसापासून पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल केली आणि तुम्ही या दोघांनी येऊन तक्रार दाखल केली, काय आता प्रतिक्रिया? अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा इथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहे आणि ते सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहे, व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात। याबद्दल तक्रार 3 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे। दुर्दैवाने अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी यावर अजूनपर्यंत कारवाई केली नाही। जेव्हा मी फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोणी तक्रार दाखल केली नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण, शिवरायभाऊ कुलकर्णी, महिला नगरसेविका, सगळेजण आम्ही इथे आलो की एक राज्यसभा सदस्य म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे आणि महाराष्ट्रापुढे स्वतः डोळ्यासमोर उदाहरण आहे की अशोक खरातच्या प्रकरणामध्ये कोणतीही तक्रार नसताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुन्हे दाखल करायला लावले, SIT नेमली आणि त्याला अटक केल्यानंतर सगळे जे बळी पडलेल्या महिला होत्या त्या समोर आल्या आणि तक्रारी आल्या। परंतु आता हे मोकळे सुटलेले आहे आणि अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले आहे। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे, संघटित गुन्हेगारीच्या अंडर, अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। त्याच्या किती हे जाळं विणलेलं आहे, म्हणजे एका चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी किंवा परतवाड्यामध्ये त्या मुलींना नेऊन हॉटेलवर अश्लील प्रसंग घडवून त्याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन केलं जातं, पूर्ण व्हिडिओ केले जातात आणि म्हणून अतिशय गंभीर प्रकरण या परतवाड्यामध्ये सुरू आहे। म्हणजे लव जिहाद तर होतच, पण त्या माध्यमातून अशा पोरांची टोळी असे प्रकरणं करतात आहे। यामध्ये मुस्लिमही मुली आहे आणि हिंदूही मुली आहे, परंतु पोलिसांनी या तक्रार नाही म्हणून जर का कारवाई केली नाही तर हे मोकाट गुन्हेगार अतिशय ताकदीनं सुटतील आणि यांच्यावर धरबंद राहणार नाही। म्हणून आज आम्ही सगळेजण आलो। आज आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाट पाहणार की पुन्हा त्यांना अटक होते की नाही आणि SIT इथे याच्यावर बसते की नाही संपूर्ण याचा नायनाट करण्याकरता, आणि म्हणून आज इथे आलो आणि आमचा हा लढा सातत्यानं या गैरकामाच्या विरुद्ध सातत्यानं सुरू राहणार आहे। कारवाई जर नाही तर काय पुढची भूमिका आहे? तुम्ही अल्टिमेटम पोलिसांना दिला आहात? अल्टिमेटम पोलिसांना दिला। उद्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। परवाच्या दिवशी SP ऑफिसच्या समोर सगळेच्या सगळे नगरसेवक, महिला कार्यकर्ते सगळेजण इथं बसू आणि जोपर्यंत त्या पोरांना अटक होत नाही तोपर्यंत SP ऑफिस सोडणार नाही बिलकुल। कारण का SP ला जर का गंभीरता नसेल तर मग काही खरंच नाही आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याही कानावर हे प्रकरण तातडीनं पाठवणार आहे आणि SIT लावण्याची मागणी सुद्धा पोलिसांकडून हायगय झाली का? संपूर्ण प्रकरणात 3 दिवस झाले व्हिडिओ व्हायरल होत आहे। निश्चितपणे परतवाड्याच्या ठाणेदारांनी ही हायगय केलेली आहे। तिथे खुपियामध्ये असलेला, काय नाव आहे रे त्याचं, अब्दुल नाझीब, त्याचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे। कारण का तो खुपियामध्ये आहे परंतु कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही। म्हणजे आता SPंच्या समोर आम्ही एक व्हिडिओ दाखवला तर त्यांनी व्हिडिओ पाहण्यास, म्हणजे साहजिक आहे अश्लील व्हिडिओ होता, परंतु तो तर पाहावंच लागणार आहे, अश्लील आहे म्हणून पाहावंच लागणार आहे, नकार देऊन उपयोग नाही ना। कारण का वाईट समाजामध्ये घडते ते तुम्हाला पाहावंच लागणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करावी लागणार आहे आणि म्हणून ते सगळे व्हिडिओ आम्ही पेनड्राईव्ह करतोय आणि त्या पेनड्राईव्ह पूर्ण SP ला देतोय। किती अंदाजे मुली फसलेल्या आहे? साधारणतः असं अंदाज आहे की 180 मुली यामध्ये इन्वॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून, अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे
आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले आहे. आणि आता ह्या मुलींचं कारण का हे सगळे बाहेरही यायला नको, हे सगळं थांबायलाही पाहिजे, त्यांची बदनामी व्हायला नको. आणि म्हणून अशा मुली जर आल्या समोर तक्रार द्यायला तर निश्चितपणे त्याची गोपनीयता सुद्धा पोलिसांकडून राखल्या जाईल, याची काळजी घेण्यात यावी. त्या मुलींना संरक्षणही दिलं जावं. आणि असे जे मुलं आहेत गुंड अयान आणि फयानसारखे, अयान आणि झोयांसारखे, यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे. ते आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिंमतच अशी करायला नको. नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितलं तर तोही आम्ही करू. अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एका हद्दीमध्ये एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता नुकतंच राज्यसभा खासदार बोर्डे साहेब सुद्धा आपल्या भेटीला आहेत. या दरम्यान आपण काय कारवाई करणार, काही तक्रार आली का? अमरावती ग्रामीण घटकातील परतवाडा पोलीस स्टेशन अंडरमध्ये काही अश्लील व्हिडिओ प्रसारित होत आहे लोकल सोशल मीडिया ग्रुप्समधून, असं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती. तर नंबर 1 आम्ही त्यांची दखल घेऊन इमिडिएटली महाराष्ट्र सायबरला संपर्क केली आणि जे काही व्हिडिओ आणि फोटोज ते प्रसारित होत आहे ते इमिडिएटली डिलीट करून ते टेकडाऊन करायची जे रिक्वेस्ट आहे आम्ही टाकलेली आहे. नंबर 1. नंबर 2, ते व्हिडिओमध्ये ते अक्युज्ड जे आहे ते कोण आहे त्यांची पण आम्ही ओळख पटण्यासाठी प्रयत्न केली. अँड दॅट पर्सन जे व्हिडिओमध्ये ते मुलगा जे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे. नंबर 2. आणि तिसरी गोष्टी, आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला कोणी तक्रारदार म्हणून तक्रार द्यायच्यासाठी कोणी आलेला नाही. आणि उलट आम्ही लोकल पोलीस स्टेशनकडून जे विक्टिम्स आहे त्यांच्या फॅमिलीला संपर्क केली की जर तुम्हाला काही तक्रार द्यायची आहे तर तुम्ही पोलीस स्टेशन येऊ शकतो, किंवा जर तुम्हाला असं वाटत आहे तर आम्ही आमच्या लेवलला एक महिला अधिकारी, एक महिला टीम सोबत साधा गणवेशाने तुमच्या म्हणजे विक्टिमच्या घरी आम्ही विक्टिमचं स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवू शकतो. घरी नाही तर तिसरी एखादा न्यूट्रल जे लोकेशन म्हणतो तिथे पण आम्ही पाठवण्यासाठी आम्ही रेडी आहे. ते काय द इम्पॉर्टंट म्हणजे रिझन बिंग ते जे व्हायरल होत आहे ते मोठी गोष्ट आहे. मुली जे विक्टिम्स जे आहे ते सगळे आमचे जिल्ह्यातली मुली आहे. आणि आता मुलीची शोषण जर तसा काही निदर्शनात आला तर आमचीवर जबाबदारी आहे की पूर्णपणे त्यांना एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्यांना मदत करायची आणि जे अक्युज्ड जे आहे त्यांच्यावर कठोर ते कठोर लीगल कारवाई करायची आमची जबाबदारी आहे. तर मी मीडिया कडून विनंती करतो विक्टिम किंवा विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला की जे झाली ते इट इज एंटायरली बॅड. पण जर तुम्ही FIR जर दिली तर ऑब्विसली आम्ही लीगल पद्धतीने जे कारवाई करायची आहे आम्ही 100% करणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सची ओळख जी आहे आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार. आणि 100% दिस इज माय रेस्पॉन्सिबिलिटी की त्यांचे मुलीचे नाव किंवा त्यांचे फॅमिलीचे नाव किंवा त्यांचे ॲड्रेस जे काही आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवणार. तर दिस इज वन रिक्वेस्ट. आणि उद्यापासून मीडियाला जे आहे ते पण मी बघितला. आता पालकमंत्री साहेबांचा पण मला कॉल आला आणि साहेबांनी पण ते सांगितलं की हे गंभीर गोष्ट आहे आणि जे लवकर कारवाई करायची आहे लीगली ते तसा करा म्हणून पालकमंत्री साहेबांचे पण तसा आदेश दिलेली आहे. आणि आता बोंडे साहेब जे आहे अमरावतीचे खासदार साहेब त्यांचे पण मला कॉल आला होता आणि त्यांनी पण जे मुली आहे त्यांची शोषण जे झालेली आहे त्यावर खूप जास्त त्यांनी हे केलेली आहे. आणि साहेबांना पण आम्हाला ते सांगितलं
की 100% कारवाई करायची आहे म्हणून. तर हा माध्यमातून मी विनंती करतो सगळे जे मुली आहे विक्टिम्स आणि त्यांच्या फॅमिली जे आहे ते फॅमिली मेंबर्सला की प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे तुमच्या बाजूला आहे. इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ की ती मुलीची वय किती आहे, ते कोणते ग्रुपचे आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, दॅट इज इमटेरियल. फक्त एकच गोष्टी आहे की मुली आहे त्यांच्यावर शोषण झाला आणि 100% जे अक्युज्ड आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. दिस इज द प्रायमरी गोल. तर अगेन माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला की तुम्ही काइंडली पोलीसला गोपनीय तरीक्यानं तुम्ही संपर्क करून तुमची जे काही तक्रार आहे तुमच्या सोयीनुसार आम्ही तुमची तक्रार घेऊन ते आम्ही कारवाई करणार आहे असा आमची विनंती आहे. सर, तक्रारदार पुढे न आल्यास काय करावे? पोलीस स्वतः कारवाई करेल? दॅट इज लिगली ते किती शक्यता आहे ते आम्ही बघत आहे. पण ऑब्विसली तक्रारदार किंवा तक्रारदार त्यांचे इमिडिएट फॅमिली मेंबर ते तक्रार दिली तर ते जास्त बरं होईल. पण जर कोणी तक्रार देणार नाही किंवा कोणी समोर येऊन देत नाही तर आम्ही आमच्या स्तरावर सुओ मोटो काय करू शकतो ते आम्ही लिगली ते बघत आहे. परतवाड शहरामध्ये असे व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणात होतात, ते चर्चा आहे. काय नागरिकांना आपण आवाहन कराल आणि काय इशारा देणार? सगळे जे नागरिक आहे त्यांच्यासाठी मी विनंती करत आहे. जे विक्टिम्स जे आहे ते जे मुली आहे दे आर लाईक आर सिस्टर्स, दे आर लाईक आर डॉटर्स. तर त्यांची काही व्हिडिओ किंवा काही फोटो जर तुमच्या ग्रुपमध्ये किंवा कुठे पण तसा प्रसारित होत आहे तर ॲज अ रिस्पॉन्सिबल आणि मॉरल पद्धतीने तुम्ही ते फोटो आणि व्हिडिओ ते तुम्ही एंटरटेन करू नका. उलट जे काही व्हिडिओ ते ग्रुपवर टाकत आहे त्यांची इन्फॉर्मेशन आम्हाला द्या सो दॅट ते संबंधित ग्रुप जे काही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे ते ग्रुप आणि ते ग्रुपचे ॲडमिन जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंटला विनंती करेन. तर संबंधित मुलगा हा घर बंद करून फॅमिलीसह घाण झाल्याचं सुद्धा समजत आहे. कशा पद्धतीने चौकशी होणार? नाही, मुलगा जर कुठे पण गेला तर आमची जबाबदारी आहे मुलगा त्यांचा शोध घेण्यासाठी. आणि आय एम कॉन्फिडेंट दॅट ते मुलगा आम्ही शोधणार आणि जे काही लिगल कारवाई त्यांच्यावर करायची आहे ते आम्ही 100% करणार, लवकर करणार.